नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. सबस्क्राईब केल्यानं काय होतं, जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होतात ते व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला मदत होते. क्लिअर? बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. राज्य आणि त्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना 2026 मधील याच्यावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. 2026-27 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, याच व्हिडिओमधील तुम्हाला बरेच प्रश्न एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत. मी तुम्हाला सुरुवातीलाच अजून एकदा सांगतो, वही आणि पेन घेऊन लगेच बसायचं आहे आणि एकामागे एक सर्व प्रश्न प्रामाणिकपणे लिहून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांवरती तात्काळ कारवाई सुनिश्चित करण्यासाठी अभयम नावाचा उपक्रम इनिशिएटिव्ह कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्याने या ठिकाणी अभयम नावाचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. त्या राज्याच्या अंतर्गत महिलांविरुद्धच्या जे काही गुन्हे आहेत त्याच्यावरती तात्काळ कारवाई सुनिश्चित करण्यासाठी. पुढचा प्रश्न, महिलांना दरमहा 3,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी अन्नपूर्णा भंडार नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी अन्नपूर्णा भंडार योजना नावाची योजना सुरू करण्यात आली आहे, ज्या ठिकाणी 3,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी आर्थिक सहाय्य येणार आहे महिलांना या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्य सरकारकडून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, शहरे व लहान नगरांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 200 कोटींच्या तरतुदीसह आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याने या ठिकाणी आदर्श शहर समृद्धी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, मिझोरम जिंजर मिशन. काय म्हटलं मी? मिझोरम जिंजर मिशनचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्याने केलेले आहे? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी या ठिकाणी जे काही जिंजर आहे, बरोबर की नाही, त्याला या ठिकाणी त्याच्या प्रोडक्शनसाठी बूस्ट करण्यासाठी, त्याला या ठिकाणी अजून जास्त या ठिकाणी प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी मिझोरम जिंजर मिशन या ठिकाणी सुरू केलं आहे मिझोरम राज्याच्या अंतर्गत ज्योतिरादित्य एम सिंधिया या केंद्रीय मंत्र्यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, दक्षिण कोरियाची WJES कंपनी भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोणत्या ठिकाणी विकसित करणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तुतीकोरीन, जे की तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे, त्या ठिकाणी भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड. ग्रीनफील्ड या शब्दाचा अर्थ काय? तर जमीन घेण्यापासून अगदी पहिल्या पॉईंटपासून झेड पॉईंटपर्यंत या ठिकाणी सर्व गोष्टी पहिल्यांदाच या ठिकाणी तयार करणं, अशा या ठिकाणी ठिकाणाला काय म्हटलं जातं? ग्रीनफील्ड. म्हणजे शून्यातून या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या गोष्टी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वन्यजीवांसाठी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जल परब अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याने वन्यजीवांसाठी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जल परब अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, आपल्या चॅनलच्या 6 आणि 12 महिन्याच्या PDF दरवर्षी या ठिकाणी लॉन्च होत असतात. ऑलरेडी सध्या आपल्याकडे 2 PDF आहेत. पहिली PDF आहे जानेवारी ते डिसेंबर 2025, ज्याची किंमत या ठिकाणी 99 रुपये आहे, आणि दुसरी PDF आहे जानेवारी ते जून 2026, ज्याची देखील किंमत 99 रुपये आहे. बरोबर, दोन्हीही PDF तुम्हाला घ्यायचे असतील, एकत्र घ्यायचे असतील तर तेव्हा त्याची किंमत 150 रुपये होते. बरोबर, तुम्हाला जी पण PDF पाहिजे आहे तेवढी पेमेंट करा, QR कोड स्कॅन करा, पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लक्षात घ्या, काही लक्षात नाही आलं तर फक्त या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा की सर आम्हाला 6 महिन्याची किंवा 12 महिन्याची किंवा संपूर्ण 18 महिन्याची PDF पाहिजे, मी तुम्हाला त्या ठिकाणी QR कोड पाठवतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, जून 2026 मध्ये आयुष्मान भारत योजना लागू करणारे भारतातील 36वे राज्य कोणते ठरले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, आयुष्मान भारत योजना लागू करणारे 36वे या ठिकाणी राज्य ठरलं आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले AI आधारित CM श्री स्कूल एज्युकेशन मॉडेल कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने या ठिकाणी सुरू केलेलं आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिले AI आधारित CM श्री स्कूल एज्युकेशन मॉडेल या ठिकाणी या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी होमस्टे योजना 2026 कोणत्या राज्याने मंजूर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ई बाईक दीदी योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी ई बाईक दीदी नावाची योजना या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, CM श्री स्कूल स्कीम सुरू करण्याची घोषणा नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान नावाचा प्रोजेक्ट कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्य सरकारने या ठिकाणी मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान नावाचा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, व्हिकोसॅट काय म्हटलं? व्हिकोसॅट नावाचा मिनी उपग्रह हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करणारे सरकारी शाळेतील विद्यार्थी कोणत्या राज्यातील आहेत? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू राज्यातील आहेत. पुढचा प्रश्न, घटत्या प्रजनन दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर 25,000 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश राज्याने या ठिकाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या राज्याने जाहीर केलेली आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? लक्षात घ्या, हर स्टार्ट याच्यातून लक्षात आलं पाहिजे, हर म्हणजे तिच्यासाठी सुरू करण्यात आलेला हा प्रोग्राम आहे. 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कॉम्प्रेहेन्सिव्ह होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन विभागाने सुरू केलेला आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी CHSF काय म्हटलं मी? CHSF ज्याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क नावाचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू केलेला आहे लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन विभागाने. पुढचा प्रश्न, ट्विस्ट नावाचे जे काही या ठिकाणी कोणत्या राज्य सरकारने या ठिकाणी स्कीम सुरू केली आहे, योजना सुरू केलेली आहे? याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? TWIST ट्विस्ट याचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तमिळनाडू वुमन एंटरप्रेन्युअर एम्पॉवरमेंट स्कीम, बरोबर, ज्याला शॉर्टमध्ये म्हणता येईल ट्विस्ट नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने या ठिकाणी सुरू केलेला आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ पोलिसांनी या ठिकाणी नाईटला ज्या काही प्रवास करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, अंमली पदार्थाच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी ऑपरेशन जेरिको काय म्हटलं मी? ऑपरेशन जेरिको कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण मगाशीच पाहिलं होतं मिझोरम जिंजर मिशन हे देखील त्या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधिया या केंद्रीय मंत्र्याच्या द्वारे त्या ठिकाणी या मिशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमातींसाठी म्हणजे जे काही ट्राईब्स आहेत त्यांना 3% आरक्षण मंजूर करणारे कोणते राज्य या ठिकाणी ठरलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी, साधी गोष्ट आहे, चहा कम्युनिटी, टी कम्युनिटी सगळ्यात जास्त कुठे आहे? तर पर्याय क्रमांक डी, आसाम राज्य सरकारने. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये नक्षलमुक्त राज्य म्हणून कोणत्या राज्याची घोषणा करण्यात आलेली आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा, 40 लाख कुटुंबांना अन्नधान्य किट म्हणजेच फूड किट्स देण्यासाठी मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महिलांना वन्यजीव संवर्धनाचे प्रशिक्षण देण्यासाठी वनजीवी दीदी उपक्रम कोणत्या राज्यातील पलामू व्याघ्र प्रकल्पाने सुरू केलेला आहे? तर या ठिकाणी 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, झारखंड. कधी कधी काय होतं माहिती आहे का, काही छोट्याशा हिंटवरून आपल्याला लगेच लक्षात येतं की उत्तर काय आहे. पलामू व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर झारखंडमध्ये. याच्यावरून लक्षात येतं की वनजीवी दीदी उपक्रम हा महिलांना वन्यजीव संवर्धनाचे प्रशिक्षण देण्यासाठी झारखंड राज्य सरकारने सुरू केलेला हा प्रकल्प आहे, इनिशिएटिव्ह आहे.
पुढचा प्रश्न, राहवीर नावाची योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने राहवीर नावाची योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, पूर्वोत्तर भारतातील प्रीमियम कॉफी उत्पादनाला चालना देण्यासाठी 175 कोटींचे कॉफीज ऑफ नागालँड मिशन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केलेलं आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, याही ठिकाणी योग्य उत्तर आहे ज्योतिरादित्य एम सिंधिया. लक्षात घ्या, कॉफीसाठी हेच आले, जिंजरसाठी हेच आले, बरोबर का नाही? तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, अरुणाचल किवी द USP ऑफ अरुणाचल प्रदेश मिशन नावाचं जे काही मिशन आहे ते कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केलं आहे? याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ज्योतिरादित्य एम सिंधिया. पुढचा प्रश्न, केन बेतवा नदीजोड प्रकल्पाला विरोध म्हणून कोणते आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं? तर पर्याय क्रमांक ए, चिता आंदोलन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रागी जावा पोषण कार्यक्रम एप्रिल 2029 पर्यंत वाढवण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश राज्य सरकारने. पुढचा प्रश्न, श्री सत्यसाई सेंट्रल ट्रस्टच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या रागी जावा न्यूट्रिशन प्रोग्रामचा मुख्य उद्देश काय? तर 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुपोषण व अशक्तपणा ज्याला म्हणता येईल ॲनिमिया हे कमी करणे या उद्देशाने या ठिकाणी रागी जावा न्यूट्रिशन प्रोग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली ज्युडिशरी इंटिग्रेटेड वाईल्ड लाईफ क्राईम मॅनेजमेंट सिस्टम ज्याला म्हणता येईल HAWK हॉक या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. तर 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान. पुढचा प्रश्न, नवजात बालकांसाठी मोफत अनुवांशिक जेनेटिक तपासणीसाठी अनमोल योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने सुरू केली आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? अनमोल स्कीममध्ये ANMOL अनमोल याचा फुल फॉर्म काय? तर लिहून घ्या पर्याय क्रमांक बी, ॲडव्हान्स्ड न्यूबॉर्न मॉनिटरिंग फॉर ऑप्टिमल लाईफ केअर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महिलांना व ट्रान्सजेंडर व्यक्तींना ग्रीन ऑटोद्वारे स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दुर्गा योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली. पुढचा प्रश्न, कॉफी ऑफ नागालँड मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी, नागालँडला प्रीमियम कॉफी उत्पादनाचे केंद्र बनवणे या उद्देशाने हे या ठिकाणी मिशन सुरू करण्यात आलं आहे, कॉफीज ऑफ नागालँड मिशन. पुढचा प्रश्न, रागी जावा पोषण कार्यक्रम मुख्यतः कोणासाठी राबवण्यात येत असतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, सरकारी शाळातील विद्यार्थी, स्टुडंट्स ऑफ गव्हर्नमेंट स्कूल. क्लिअर. पुढचा प्रश्न, मेरी रसोई योजना अंतर्गत किती कुटुंबांना फूड किट्स दिल्या जाणार आहेत? तर पर्याय क्रमांक बी, जवळपास 40 लाख कुटुंबांना फूड किट्स या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. पुढचा प्रश्न, बिहारला नक्षलमुक्त घोषित करण्यामागील प्रमुख कारण काय होते? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेवटच्या सशस्त्र नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केलं तेव्हाच या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं होतं की बिहारला नक्षलमुक्त राज्य म्हणून. पुढचा प्रश्न, राहवीर योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रस्ते अपघातग्रस्तांना तातडीची मदत व प्रोत्साहन देण्यासाठी राहवीर योजना या ठिकाणी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, हॉक प्रणाली कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांशी व्यवस्थापनाशी संबंधित आहे? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वन्यजीव गुन्हे वाईल्ड लाईफ क्राईम मॅनेजमेंट याच्याशी संबंधित आहे या ठिकाणी ही अशा प्रकारची प्रणाली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, राजस्थान इम्पॅक्ट बॉन्ड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे राजस्थान इम्पॅक्ट बॉन्ड या ठिकाणी सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य या ठिकाणी हे ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री वृद्धजन सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, मुख्यमंत्री कन्या विवाह किंवा निकाह योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मिशन वसुंधरा 3.0 कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं हे मिशन आहे? तर पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्याची योजना आहे? तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्याशी संबंधित ही योजना आहे.
पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री सुख आश्रय योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सुख आश्रय योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, राजीव युवा विकसम किंवा विकासम नावाची योजना स्कीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ग्रह ज्योती योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री निजुत मोइना योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी आसाम या राज्य सरकारने मुख्यमंत्री निजुत मोइना स्कीम या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50वा, सुभद्रा नावाची योजना कोणत्या राज्य सरकारची महत्त्वाची महिला कल्याण योजना आहे? तर 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा या राज्याशी संबंधित आहे सुभद्रा नावाची योजना. क्लिअर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, वेगवेगळे जे काही भारतीय राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे या ठिकाणी योजना स्कीम्स लॉन्च करण्यात आल्या आहेत, त्याच्या जे काही मागचं उद्देश आहे किंवा लॉन्च करण्यामागचं एम आहे त्याच्यावरती आणि त्या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात याच्यावरती आपण या ठिकाणी व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि या ठिकाणी पुढच्या टाईममध्ये 7:30च्या या व्हिडिओ सिरीजमध्ये कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे जाताना नक्की कमेंट करा. नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.